आता या तारखेला सोन्याची किंमत 50,000वर येणार। युद्धाचा परिणाम थेट सोन्याच्या दरावरती होणार, कारण 22 देशांनी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे सोन्याचा फुगा फुटायला सुरुवात झाली आहे। लोकांना वाटत होतं की ही अफवा असेल, पण जेव्हा सकाळी मार्केट उघडलं तेव्हा अवघ्या 2 तासातच सोन्याचे भाव 46% कोसळले आहेत। तेव्हा मात्र सगळ्यांची झोप उडाली आहे। नाशिक, पुणे, मुंबई सारख्या अनेक बाजारांमध्ये सोनं विकण्यासाठी रांगा लागल्या। अधिकृतपणे सोनं 50,000वर येण्याची तारीख देखील फिक्स झाली आहे। इतिहासात पुन्हा एकदा रिपीट गोष्ट होणार आहे। मित्रांनो, 1980 साली जेव्हा युद्धाचं वातावरण होतं तेव्हा सोन्याचे भाव गगनाला भिडले होते, पण परत अचानक एका निर्णयामुळे सोन्यामध्ये 90% घसरण झाली होती। आज बरोबर तीच परिस्थिती पुन्हा निर्माण होत आहे। आज जगात 2 लाख टन सोन्याची विक्री झाली आहे। सरकारने आता नवीन गोल्ड बिल कायदा आणला, त्यामुळेच आता सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे। आतापर्यंत फक्त 1,5-2 हजाराची घसरण होत होती, पण आता तर सोन्याचा डोंगर हा पूर्णपणे कोसळणार आहे। येणाऱ्या या तारखेला सोनं अगदी 50,000वर येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। मित्रांनो, आपण पाहतच आहोत की 5-6 दिवसापासून सोन्याचे भाव हे स्थिर तर नाहीच आहेत। कधी 1500ची घसरण होत आहे, तर कधी 4000ची घसरण होत आहे। पण आता तर नाशिक, नागपूर, पुणे आणि मुंबईच्या सराफ बाजारामध्ये वेगळं चित्र निर्माण झालं। लोक सोनं खरेदी करायला नाही, तर सोनं मोडायला गर्दी करत आहेत। पण ही घसरण अचानक सुरू झाली आहे का त्याच्या मागे मुख्य कारण आहे हे पहा। कारण जागतिक बाजारपेठांमध्ये झालेली 2 लाख टन सोन्याची विक्री जेव्हा जगातील 22 मोठे देश एकत्र येऊन आपल्या सोन्याचा साठा विकायला काढतात, तेव्हा मार्केटचा साधा नियम लागू होतो। पुरवठा जास्त आणि मागणी कमी, यामुळे सोन्याच्या दरामध्ये एवढी मोठी उलथापालथ होत आहे। येणाऱ्या या तारखेला सोन्याचा दर हा अगदी 50,000वर येणार असल्याची चर्चा सुरू झाली। सध्याची युद्धजन्य परिस्थिती आणि जागतिक बँकांमध्ये बदललेले निर्णय यामुळे सोन्याचा हा फुगा आता फुटण्याच्या उंबरठ्यावरती आला आहे। तज्ज्ञांच्या मते ही घसरण जेव्हा सुरुवात होते तेव्हा नवीन नियमांनुसार सोन्याच्या मोठ्या व्यवहारावरती सरकार कडक लक्ष घालतं। त्यामुळेच आता तुम्ही जी वाट पाहत आहात ती तारीख समोर येत आहे। तज्ज्ञांच्या विश्लेषणानुसार जर तुमच्या घरामध्ये लग्न कार्य असेल किंवा तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर विचार करा, कारण महागड्या दरामध्ये जर तुम्ही आज सोनं खरेदी केलं तर उद्या त्याच सोन्याचे भाव 50,000वर जाऊ शकतात। तुमचं 70 ते 80% नुकसान होऊ शकतं। त्यामुळे सोन्याबाबतची पूर्ण माहिती जाणून घेतल्याशिवाय सोन्याबद्दलचा कोणताही निर्णय घेऊ नका, कारण सोन्याच्या बाबतीत अशी माहिती समोर येत आहे त्यामुळे संपूर्ण देशामध्ये खळबळ उडाली आहे। सोन्याचा भाव 50,000 रुपयावर येणार ही केवळ चर्चा नाही, तर आता याची तारीख देखील जाहीर झाली आहे। अवघ्या 2 तासातच सोन्याचे भाव हे 46% घसरले आणि आता मित्रांनो, ही परिस्थिती नवीन नाही। आता सरकार यामध्ये नवीन सोने बिल लागू करण्याच्या तयारीत आहे आणि या बिलाचे नियम जर तुम्ही ऐकले तर तुम्हाला समजेल की सोन्याचे भाव 50,000वर येणारी तारीख ही कोणती असणार आहे। कारण नवीन कायद्यानुसार 50,000वर सोनं येण्याची चर्चा तर सुरू झाली आणि सोन्याच्या साठवणुकीवर आणि खरेदीवरती नवीन टॅक्स स्ट्रक्चर येण्याची शक्यता आहे। मित्रांनो, ही परिस्थिती नवीन नाही। सध्या इतिहास पुन्हा घडतोय, कारण 1980 साली युद्धजन्य परिस्थिती होती तेव्हा सोन्याचे भाव शिखरावर पोहोचले आणि एका दिवसातच ते घसरले आणि आज 2026 मध्ये पुन्हा तीच परिस्थिती आहे। जागतिक संघर्ष आणि युद्धाच्या काळामध्ये जेव्हा अर्थव्यवस्था डगमगते तेव्हा मोठे देश आपले सोने विकून कॅश जमा करतात आणि जेव्हा देशामध्ये ते विकतात तेव्हा आपल्यासारख्या सर्वसामान्य ग्राहकांचं मोठं नुकसान होतं। कारण जर आपण महागडं सोनं खरेदी केलं असेल तर जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमचं 70 ते 80% नुकसान होत असतं। त्यामुळे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, कारण 50,000ची तारीख आता समोर येत आहे। तज्ज्ञांच्या मते एप्रिल महिन्यामध्ये ही तारीख असणार आहे। यामुळे सर्वसामान्यांना सोनं खरेदी केल्यानंतर 70 ते 80% फायदा होणार आहे। मित्रांनो, सोन्याची ही घसरण म्हणजेच युद्धजन्य परिस्थितीचा फायदा आता नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे। आता आपण वळूया ते महत्त्वाच्या मुद्द्याकडे, म्हणजे ज्यांना गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी सरकारने नवीन सोने बिल तयार केलं आहे। मोठ्या वर्तमानपत्रामध्ये 2 दिवसापूर्वीच याबद्दलची बातमी आली होती, पण लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं। पण आज जेव्हा याबाबत अधिकृत चर्चा सुरू झाली तेव्हा सगळ्यांना भरोसा बसला आहे। याच बिलानुसार सोन्याची खरेदी विक्रीच्या नियमांमध्ये असे बदल होणार
आहेत, त्यामुळे सोन्याची साठवणूक करणं आता कठीण होणार आहे आणि याच कायद्याच्या भीतीमुळे मोठ्या व्यापाऱ्यांनी देखील सोनं विकायला सुरुवात केली. कारण जेव्हा मोठे मासे बाहेर पडतात तेव्हा लहान गुंतवणूकदार यामध्ये अडकले जातात आणि या ट्रॅकमध्ये जर तुम्हाला अडकायचं नसेल तर पुढची 2 मिनिटं अत्यंत लक्ष देऊन ऐका. मित्रांनो, आता सोन्याचा फुगा फुटणार आहे. आता जवळपास हे सिद्धच झालंय की 50,000वरती सोनं येणार. मग जर तुम्ही सोनं जास्त किमतीमध्ये खरेदी केलं तर तुमची 70 ते 80% नुकसान होऊ शकतं. कारण आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. नवीन सोनं बिल जाहीर होणार आहे आणि या नियमावलीमध्ये लावलेले नियम जाणून घ्या. कारण 2 लाख टन सोनं बाजारात विकायला काढलं गेलं आहे, ज्यामुळे आता मार्केट कोलमडलंय. तसंच सोन्याचे दर देखील कोलमडलेले पाहायला मिळणार आहेत. मार्केटचा एक साधा नियम आहे, मागणी कमी आणि पुरवठा जास्त झाला. त्यामुळे जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण गेल्या काही तासात सोन्याच्या बाजारामध्ये जे घडले ते गेल्या 100 वर्षात घडलं नव्हतं. एका बाजूला सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत, पण अचानक असा कोणता निर्णय झालाय त्यामुळे अवघ्या 2 तासातच सोन्याचा भाव हा 46% घसरला गेला. याची देखील अधिकृत माहिती आपण पाहणार आहोत. कारण आज नाशिक, पुणे, मुंबई सारख्या सराफ बाजारामध्ये खरेदीसाठी गर्दी नाहीये, तर सोनं मोडण्यासाठी रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. सोन्याचा फुगा फुटण्याची अधिकृत तारीख देखील आता समोर आली आहे. ही तारीख कोणती आहे हे आपण पाहणारच आहोत. कारण सरकार एक नवीन सोने बिल लागू करण्याच्या तयारीत आहे. सोन्याच्या खरेदी विक्रीच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत, ज्यामुळे सोन्याची साठवणूक करणं आता कठीण होईल. कायद्याच्या या भीतीमुळेच मोठ्या गुंतवणूकदारांनी आपला सोन्याचा साठा रिकामा करायला सुरुवात केली. मार्केटचा एक पॅनिक सेल सोन्याच्या 50,000च्या दराकडे ढकलत आहे. त्यामुळेच आज 2026 मध्ये पुन्हा एकदा सोन्याचा फुगा फुटणार असून सोनं हे अगदी 50,000वरती येणार आहे. एप्रिल महिन्याचा सोन्याचा ग्राफ असा काही वरखाली होत आहे की आज झालेली 46%ची घसरण ही फक्त सुरुवात आहे असं बोललं गेलंय. कारण चांदीच्या बाबतीत सुद्धा 96,000 रुपयाची घसरण पाहायला मिळाली, जो एक मोठा संकेत आहे. संपूर्ण मार्केट कोसळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही घाईघाईत सोनं खरेदी केलं तर काही दिवसांमध्ये हे सोन्याचे भाव 50,000च्या खाली देखील येऊ शकतात. त्यामुळे तज्ज्ञांनी सांगितलेल्या गोष्टी जाणून घेतल्याशिवाय सोनं खरेदी करण्याकडे किंवा विक्री करण्याकडे पाऊल टाकू नका. जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तज्ज्ञांनी सांगितलेल्या गोष्टी लक्षात घेऊन निर्णय घ्या. जर तुम्ही महागड्या भावामध्ये सोनं खरेदी केलं असेल तर तुमचं 70 ते 80% नुकसान होऊ शकतं. मित्रांनो, सध्या सोन्याचा भाव हा 50,000वर येण्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत. त्यामुळे शहरातील सोन्याचा भाव जाणून घेऊनच सोने खरेदी करण्याकडे पाऊल उचला, असं तज्ज्ञांनी सांगितलंय. कारण जेव्हा 1980 मध्ये 90%ची घसरण झाली होती त्यावेळेस परिस्थिती आता पुन्हा उद्भवण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 2026 मध्ये हीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे नवीन सोने बिल लागू झाल्यानंतरच यामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. सोने खरेदी विक्रीच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. त्यामुळे सोन्याचा दर हा 50,000कडे ढकलला जाणार. आज नाशिक, नागपूर, पुणे, मुंबई सारख्या सराफ बाजारामध्ये गेलं तर चित्र पाहायला मिळते ते म्हणजे सोनं विकायला अभूतपूर्व गर्दी लोक करत आहेत. कारण प्रत्येकाला भीती आहे की आज जर सोनं विकलं नाही तर उद्या त्याची किंमत 50,000वरती होईल आणि विक्रीचा हा उच्चांक आजपर्यंत कधीच पाहायला मिळत नव्हता. त्यामुळे मित्रांनो, जेव्हा 22 देशांनी एकत्र येऊन सोने बाजारामध्ये विकायला सुरुवात केली तेव्हा तब्बल 2 लाख टन सोनं हे बाजारात आले. त्यामुळे जर तुम्हाला सोन्याच्या बाबतीत कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा बाजारात एखाद्या वस्तूची विक्री ही खरेदीपेक्षा जास्त होते तेव्हा भाव हे माती मोल होतात. आणि आज सोन्याच्या बाबतीमध्ये तेच घडतंय. प्रत्येकाला भीती आहे की जर आज सोनं खरेदी केलं तर आपल्याला 70 ते 80% नुकसानाला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे सरकारने सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका. नवीन सोनं बिल लागू करण्याच्या तयारीत सरकार आहे आणि या बिलानुसार जे नियम होणार आहेत त्यानुसारच काहींचा फायदा होईल तर काहींचा तोटा होणार आहे. आता सोन्याचा फुगा हा फुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे तारीख लक्षात घेऊन मार्केटच्या हालचाली आणि जागतिक घडामोडी पाहून एप्रिल महिन्यामध्ये सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण होण्याची अपेक्षा आहे. तज्ज्ञांच्या मते याच काळात सोन्याचा दर 50,000 रुपयाच्या पातळीला स्पर्श करू शकतो अशी दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हे जाणून घेऊनच कोणतंही पाऊल उचला. एप्रिल महिन्याच्या सोन्याचा दर हा खालीवर होत राहणार आहे, ज्यामुळे सोन्याच्या दरामध्ये आज 46%ची घसरण पाहायला मिळाली. चांदीच्या बाबतीत सुद्धा 96,000ची घसरण पाहायला मिळत आहे, जो आजचा एक मोठा संकेत ठरला. त्यामुळे सोने बाजारामधील मार्केट देखील एकदम कोसळण्याची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे.